मस्त झालं. गुड. मागच्या आठवड्यामध्ये आपण काय केलं लक्षात आहे का तुमच्या? मॅम तुमचा आवाज थोडा कमी येतोय. हा, मी व्हिडिओ बंद करते. मला सांगा, म्हणलं मागच्या आठवड्यामध्ये आपण काय केलं होतं तुमच्या लक्षात आहे का असं विचारते मी. मॅम आठवण येत नाहीये. आठवत नाही? बर, आपली 10वीची इंग्लिश मिडियमची बॅच नाही? मॅम इंग्लिश मध्ये सेमी इंग्लिश. बरोबर, सेमी इंग्लिश. मग आपण पिरियॉडिक टेबलचं रिव्हिजन केलं होतं आणि आपण त्याची काही एक्सरसाइज सोडवलेली होती, बरोबर? गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. चला, आपण जो आपला अभ्यास सुरू केला होता मागच्या वेळेला तो जरा पुढे नेऊया. मी तुम्हाला जरा आपल्या कंटेंटकडे घेऊन जाते परत. आपण काय काय केलं होतं तुम्हाला मॅम आठवत? आपण व्हिडिओ बघितला होता आणि क्वेश्चन आन्सर सोडवले होते. बरोबर. आपण माइंड मॅप पाहिला होता का आपल्या लेसनचा? मला असं वाटतंय नाही पाहिला होता. थांबा. चला, मी तुम्हाला आधी माइंड मॅप दाखवते, मग आपण जे क्वेश्चन आन्सर्स केले होते ते आपण करूया आणि आपल्या आजच्या अभ्यासाला लागूया. चला, आणि एक्सरसाइज क्वेश्चन्स. तुम्हाला नाही बरं का, आमच्याकडे घरामध्ये चित्र प्राणी बरेच फिरत असतात. काय आहे, रात्रीच्या वेळेत सगळे घरामध्ये असतात, तर फुगे बिगे असं काय काय सामान माझ्याकडे असतं ना, ते घेऊन बसले होते आणि फुगे, त्यातले आवाज, एअर, या सगळ्या गोष्टी चालल्यात घरामध्ये, बाकी काय. चला, तर आपण बघूया आपला माइंड मॅप. दिसतोय तुम्हाला? तुम्ही मला सांगायचं, ह्याच्याबद्दल मी काहीही बोलणार नाही. अख्ख्या धड्याचं रिव्हिजन याच्यामध्ये आहे. तुम्ही मला एक एक कन्सेप्ट ह्याच्याबद्दलची सांगायची आहे. चला, त्याला मी असं थोडं वर खाली या पेजला मूव्ह करणार आहे. चला, सांगा मला, व्हॉट इज पिरियॉडिक क्लासिफिकेशन? आणि त्या क्लासिफिकेशनची गरज काय होती, इथून सुरू करूया आपण. आणि मग आपण क्लासिफिकेशन करतो म्हणजे काय करतो. पिरियॉडिक क्लासिफिकेशन झालं म्हणजे काय झालं, पटपट सांगा. आपण ऑलरेडी एक्सरसाइज वर गेलो होतो, मला रिव्हिजन घ्यायचं म्हणून तुम्हाला माइंड मॅप दाखवते. चला, आपल्याला क्लासिफिकेशन करण्याची गरज काय होती, पटकन सांगा कोणीही. मॅम एलिमेंट आठवण राहावे म्हणून. बरोबर, आपल्याला एलिमेंट आठवावे म्हणून. सगळे एलिमेंट्स एकाच ठिकाणी आहेत, इझी आहेत असे दिसावे म्हणून. बरोबर. येस मॅम. अजून सगळ्यांना एका ठिकाणी ठेवलं तर आपल्याला अभ्यास करणं सोपं जातं म्हणून. बरोबर. येस मॅम, आणि लवकर आठवण पण होता आणि पेपरात आठवता पण ते लाईनीत राहताना मग आपण ते सिक्वेन्स वाचले राहता, मग आपल्याला पेपरात आलं कधी प्रश्न तर आपल्याला लगेच आठवतं. बरोबर, म्हणजे आपलंच काम सोपं होतं जेव्हा आपण त्याला सिस्टमॅटिक पद्धतीने मांडतो, तर आपलं काम सोपं होतं. बरोबर की नाही? म्हणजेच काय होतं, क्लासिफिकेशनमुळे वेळ वाचतो, कष्ट वाचतात, काम सोपं सुटसुटीत चांगलं होतं. आणि ह्या सगळ्याचा फायदा असा होतो की आपल्याला नवीन गोष्टी टाकायला जागा राहते. मग ज्या वस्तूंच्या क्लासिफिकेशनच्या बाबतीमध्ये आहे तेच एलिमेंट्सच्या क्लासिफिकेशनच्या बाबतीत पण आहे. सुरुवातीला खूप कमी एलिमेंट्स होते, त्यामुळे ह्याचं काही टेन्शन नव्हतं. पण जसजसे एलिमेंट्स वाढत गेले, नवीन नवीन एलिमेंट्स आपल्या डिक्शनरीमध्ये ऍड होत गेले. आपल्याला समजलं की अरे हा पण एलिमेंट आहे, तो पण एलिमेंट आहे, तो पण एलिमेंट आहे. मग एवढ्या सगळ्या एलिमेंट्सचा अभ्यास करण्यासाठी काहीतरी आपल्याकडे सिस्टमॅटिक तरीका पाहिजे ना. त्याच्याकरता सायंटिस्ट तेव्हाचे जे कोणी होते त्यांनी काही काही डोकं चालवून आयडिया शोधल्या. मग ह्या डोबेराय-नायरचं ट्रायड म्हणजे काय सांगा. डोबेराय-नर, त्याचं ट्रायड म्हणजे काय? त्यांनी एक सोबत 3 एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलं होतं, म्हणून त्याला टायड बोलते. बरोबर. मग त्या असे कोणतेही 3 एकत्र लावून टाकले होते का?
नाही म्हणजे 3 एलिमेंट त्याच्या त्याच्या ह्याने ठेवून आहे ना क्लासिफिकेशन केलं होतं त्या 3 एलिमेंटचं. बरोबर आहे ना, त्या 3-3चं क्लासिफिकेशन केलं आणि ट्रायड मध्ये ठेवल्याचा काही उपयोग झाला का? किंवा हा ऐकू येत आहे ना, ट्रायड मध्ये येस ठेवल्यामुळे मॅम. ट्रायडमुळे 3-3च्या ग्रुपमध्ये त्या एलिमेंट्सना ठेवल्यामुळे त्याचं ऑब्झर्वेशन काय होतं? तिघं एकसारखेच होते का? एकसारखे लोक एका गटामध्ये असे टाकले होते का? नाही मॅम. मग काय केलं सांगा, पटपट सांगा. एक्सरसाइज वर जायचं आपल्याला. काय रिलेशन होतं या 3 एलिमेंट्स मध्ये? विसरलात तुम्ही? मी आठवण करून पहिल्या आणि तिसऱ्या एलिमेंटच्या बघा आता काय ऍडिशन कसलं ऍडिशन? पहिल्या आणि तिसऱ्या एलिमेंटचा ऍडिशन. म्हणजे लिथियम प्लस सोडियम असं ऍडिशन करायचं का? लिथियम प्लस सोडियम काय ऍड करायचं त्यांचं? ऍटॉमिक मॅम मास. मास. ऍटॉमिक मास नंबर. करेक्ट, त्यांचा ऍटॉमिक मास नंबर ऍड करायचा आणि त्याचं काय करायचं? एव्हरेज म्हणजे डिवायडेड बाय 2 असं केल्यावरती जे काय मिळतं ते उत्तर दुसऱ्या असतं एलिमेंट. मधल्या एलिमेंटच्या ऍटॉमिक मास एवढं त्याचं एव्हरेज आलं. पण मग हे किती चांगलं चाललं होतं, मग का बरं थांबवलं हे? मॅम त्याच्यामुळे बरोबर एलिमेंट नाही समजतच ना म्हणून. त्याचं कारण हेच आहे की ते जेव्हा डॉबेरनायरने ह्या 3-3चा गट केला ट्रायडचा, त्याच्यामध्ये सगळे एलिमेंट्स हा रूल फॉलो करत नाहीयेत. सगळ्यात पहिली गोष्ट, सगळे काय 3-3च्या गटात बसत नाही आणि सगळ्या 3-3च्या गटातले लोक हा रूल फॉलो करत नाही. मग ह्या क्लासिफिकेशनला आपण सगळ्यांना कॉमन असा रूल म्हणून देऊ शकत नाही की नाही. शिवाय त्यावेळेला खूप कमी एलिमेंट माहिती होते, तेच फक्त त्या टेबलमध्ये होते. बाकीच्यांचं काय, नवीन आलेले कुठे जातील? म्हणून ती फक्त पहिली पायरी आहे क्लासिफिकेशनची. मग मेंडेलिव्हचा नाही सॉरी न्यूलँडच्या ऑक्टेटचा रूल काय आहे मला सांगा. द लॉ ऑफ मॅम त्याचा रूल आहे की प्रत्येक प्रत्येक एक एलिमेंट 8व्या नंबरला मॅच राहतं. बरोबर. 1 ते 7 एलिमेंट एका रांगेत लावले की 8वा पहिल्याच्या खाली येतो. म्हणजेच काय आहे, दिस इज द लॉ ऑफ ऑक्टेव्स. सोपं आहे की नाही? दुसरं, ह्या पिरियॉडिक क्लासिफिकेशन मधली दुसरी मज्जा अशी आहे, ह्या ऑक्टेव्सच्या रूल मध्ये त्यावेळेला जे काय होते ते 32-33 एलिमेंट सगळे याच्यामध्ये लागले आणि एका रांगेमध्ये जसं म्युझिक असतं, एका रांगेमध्ये सप्तक आणि 8वा पण 6 आहे ना, तर तो 8वा पहिल्या 6च्या खाली लिहिला तर एकाच गटात 7 अधिक 8वा पहिल्याच्या खाली, अशी रचना आहे. म्हणून त्याने लॉ ऑफ ऑक्टेव्स म्हटलं. मग हे पण चांगलं होतं की, किती छान आहे. मग का बरं हे बदललं? मॅम त्याच्यामध्ये पण दुसऱ्या नवीन एलिमेंट साठी जागा नव्हती म्हणून. नवीन एलिमेंटसाठी जागा नव्हती. शिवाय आता इथे हे दिसत नाहीये, पण आपल्या पुस्तकामध्ये जे दिलंय ऑक्टेव्हचा त्याचा टेबल, त्याच्यामध्ये मेटल्स मध्ये नॉन मेटल्स गेलेत, नॉन मेटल्स मध्ये मेटल्स गेलेत. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला. दुसरं महत्वाचं, 20 ऍटॉमिक नंबर म्हणजे ऍटॉमिक मास नंबर सॉरी, ज्यांचा ऍटॉमिक नंबर 20 आहे अशा एलिमेंट्स पर्यंत हा लॉ बऱ्यापैकी फॉलो झाला. त्याच्या पुढच्या एलिमेंट्सने हा लॉ फॉलो केलाच नाही. मग काय उपयोग आहे? बरोबर. शिवाय हायड्रोजनची जागा कुठे हे कळलंच नाही. म्हणजे हायड्रोजन हा हेलियमकडे गेला आणि काही नॉन मेटल्स मेटलमध्ये घुसले. म्हणजे ते ग्रुप नव्हते, ते फक्त एक कसे तरी एका खाली एक लावलेले लोक होते. समजा आता तुम्ही सगळे असं करूया आपण सोपं, जे लोक व्हेजिटेरियन आहेत त्या व्हेजिटेरियन लोकांच्या ग्रुपमध्ये एक प्युअर नॉनव्हेजवाला माणूस गेला, तो तिथे नीट राहू शकतो का मला सांगा? नाही ना, त्याच्या खाण्यापिण्यावरतीच प्रॉब्लेम येईल. तसा एक पूर्ण ग्रुप आहे मित्रांचा जे सगळे नॉनव्हेजच खातात, तिथे एक व्हेजिटेरियन माणूस कसा राहू शकतो? म्हणजे
तुम्ही तुमच्यासारख्या लोकांमध्ये कम्फर्टेबल असता. जसं समजा मी प्युअर व्हेजिटेरियन आहे, तर माझ्या सगळ्या मैत्रिणी समजा आम्ही बाहेर फिरायला गेलो तर आम्ही असंच हॉटेल बघू जे प्युअर व्हेज आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की आपण आपल्यासारख्या लोकांबरोबर एका गटामध्ये असतो. नाहीतर आपण काय करतो, जिथे कम्फर्टेबल आहे त्या गटात जातो की नाही. तसं करण्याकरता ह्या एलिमेंट्सना एका गटात जिथे टाकलं होतं तिकडे ते बरोबर मॅच होत नव्हते. हा त्याचा प्रॉब्लेम होता, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. आणि मग हा सॉल्व्ह करण्यासाठी पुढच्या बघा ना 5च वर्षामध्ये मेंडेलिव्हचं पिरियोडिक टेबल आलं. त्याच्यामध्ये काय होतं पटकन सांगा आता. हे झालं की आपण जाणार डायरेक्ट एक्सरसाइज कडे. मेंडेलिव्हने पिरियोडिक टेबल मध्ये आहे ना हं, त्याच्या ऍटॉमिक नंबर नुसार आणि ऍटॉमिक मास नुसार ते एलिमेंट सेट केले. ऍटॉमिक नंबर का ऍटॉमिक मास? दोन्ही सांगितले, जे बरोबर आहे ते तुम्ही समजून घ्या. असं आहे का? मेंडेलिव्ह पर्यंत सगळ्यांनी ऍटॉमिक मासच धरलेलं आहे. ऍटॉमिक नंबरची गोष्ट आलीच नाही आतापर्यंत. म्हणून सगळा गोंधळ होत होता. पण मेंडेलिव्हचं पिरियोडिक टेबल हे सगळ्यात चांगला एफर्ट होता याच्यातला. त्याने उभ्या आडव्या अशा रेषा काढून प्रत्येक एलिमेंटला एक सेल दिला. एका व्हर्टिकल ग्रुप मधले सगळेचे सगळे ऍटम एकाच प्रकारचे होते. मेटल एका ठिकाणी, नॉन मेटल एका ठिकाणी. त्याने चुकीच्या ऍटॉमिक मासला रिपेअर करून बरोबर ऍटॉमिक मासच्या सिक्वेन्सने एलिमेंटला लावलं. बरोबर. आधी बेरिलियम होता, मग बोरॉन होता, त्याने त्याचा सिक्वेन्स बदलला. त्यानंतर त्याला त्यावेळेला जी काही एलिमेंट्स माहिती नव्हते त्या एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज पण सांगून टाकल्या की हा असा असेल, त्याचं वजन एवढं असेल, त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी एवढी असेल. हे सांगितलं. असं 3 एलिमेंट्स त्याने भाकीत केलं. शिवाय याच्या पिरियोडिक टेबलच्या वेळेला नोबल गॅसेस माहितीच नव्हते. ते नंतर सापडले. पण सापडले तरी सुद्धा ह्याच्या पिरियोडिक टेबलमध्ये काही बदल झाला नाही. बरोबर. त्याने फक्त एक नवा ग्रुप ऍड केला. हे सगळे त्याच्या पिरियोडिक टेबलचे पॉझिटिव्ह आहेत. मग निगेटिव्ह काय आहेत सांगा. सांगा पटापट सांगा. मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलच्या त्रुटी एकदा सांग. सांगा. काय मॅम? याच्या पिरियोडिक टेबलमध्ये काय काय चुका होत्या, काय गोष्टी राहून गेल्या होत्या. विसरलात? आठवा. पूर्ण केमिस्ट्री मधला सगळ्यात सोपा धडा आहे हा. ह्यात पण तुम्ही विसरत असाल. बाकीच्या एलिमेंट्सला जागा नव्हती. एवढी मोठी जागा आहे, त्याचं पिरियोडिक टेबल बघ केवढ्या जागा मिसिंग आहेत. एक वाक्य लक्षात ठेवायचं, कुठे चिटकवून टाकायचं. बघा, मेंडेलिव्हने जे पिरियोडिक टेबल मांडलं होतं ते वजनाच्या हिशेबाने होतं. बरोबर. त्याच्यामुळे ज्या मेटल्स ज्या एलिमेंट्स त्यांचं वेट सारखं होतं, त्यांना जागा नव्हती. त्यांची जागा कोणती हे माहित नव्हतं. आधी ह्याला बसवू का आधी त्याला बसवू हेच कळत नव्हतं त्याला. आणि त्यात काही चुकीचं नाहीये. दुसरं, जेव्हा आयसोटोपचा शोध लागला तेव्हा ह्या पूर्ण पिरियोडिक टेबलमध्ये गोंधळ झाला. कारण वजन आहे ना, वजन प्रत्येक एलिमेंटचं वजन त्याच्या आयसोटोपचं पण वेगवेगळं आहे ना. मग काय करायचं. हायड्रोजनची जागा कुठे आहे, 1 ग्रुपमध्ये का हॅलोजन मध्ये, ते कळलंच नाही ह्याच्या पिरियोडिक टेबलमध्ये सुद्धा. म्हणजे त्याने खूप चांगलं टेबल बनवलं, पण ते कम्प्लीट टेबल नाहीये. मग याच्या मदतीला आला मॉडर्न पिरियोडिक लॉ. तो कोणी दिला? हेनरी मॉझले. तर हेनरी मॉझलेने काय केलं. हा 1930 मध्ये आलेला लॉ आहे. तोपर्यंत बघा हे जवळपास 70 म्हणजे 30, 40, 43 वर्ष हे पिरियोडिक टेबल लोकांनी फॉलो केलं, त्रुटींसकट फॉलो केलं. आणि विचार करा ना, या 40 वर्षामध्ये त्याला किती प्रश्न आले असतील, किती लोकांनी याला क्वेश्चन केलं असेल. सो सांगा,
की ह्या मॉडर्न पिरियॉडिक लॉ मध्ये हा आला कुठून आली, हा लॉ आला कुठून आणि हा लॉ काय आहे सांगा. मॉडर्न पिरियॉडिक लॉ आम्ही विसरलो. म्हणजे प्रत्येक आठवड्यामध्ये रिव्हिजन घ्या तरी आम्ही विसरून जाऊ. असं काय करताय तुम्ही? इथपर्यंत तुम्हाला गोष्टी लक्षात आहेत, त्याच्या पुढचं सगळं महत्वाचं आहे तेच तुम्ही विसरलाय. असं कसं चालेल? ऐका, परत सांगते, लक्ष द्या आता. हेनरी मोझलेने एक एक्सपेरिमेंट केला. एक्स-रे ट्यूबचा एक्सपेरिमेंट. आपण एक्सरे घेतो की नाही? हात पाय मोडला असेल तर डॉक्टरकडे जातात, लोक एक्सरे काढतात. त्या एक्सरे ट्यूबचा एक्सपेरिमेंट त्याने केला होता. त्याच्यामध्ये त्याने काही गॅसेस टाकले होते त्या ट्यूबमध्ये आणि तो चेक करत होता. त्याच्यात त्याला हे सापडलं की त्या एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज या त्याच्या नंबर ऑफ प्रोटॉन्स वरती अवलंबून आहेत. नंबर ऑफ प्रोटॉन्स, प्रोटॉन्सची संख्या म्हणजे काय? त्याचा ऍटॉमिक नंबर. आतापर्यंत मेंडेलिव्ह पर्यंत सगळेच्या सगळे ऍटॉमिक मास नंबर घेऊन बसले होते. ऍटॉमिक मास नंबर ही गोष्टच बदलून टाकली तर काय येते? ऍटॉमिक नंबर ही गोष्ट येते. ऍटॉमिक नंबर आल्यामुळे हे सगळेच्या सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आणि मग मॉडर्न पिरियॉडिक टेबल आलं, ज्याच्यामध्ये 18 वर्टिकल ग्रुप्स, 7 हॉरिझॉन्टल पिरियड्स आहेत. सगळं ऐका आता, यातलं काहीही विसरू नका. वर्टिकल ग्रुप्स जे आहेत ते एका 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 विशिष्ट प्रकारच्या एलिमेंट्सना एका ग्रुपमध्ये टाकलेले आहेत. प्रत्येक ग्रुपचा नंबर हा त्याच्या व्हॅलेन्स शेल मधल्या इलेक्ट्रॉन्सची संख्या दाखवतो. याच्यावरून तुम्ही त्या त्या एलिमेंटची व्हॅलेन्सी काढू शकता. पिरियॉडिक टेबलचे 4 ब्लॉक आहेत. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. ह्यांना म्हणतात अल्कलाईन मेटल, ह्यांना म्हणतात अल्कलाईन अर्थ मेटल, ह्यांना म्हणतात डी ब्लॉक मेटल्स म्हणजे ट्रान्झिशन मेटल्स. इथे मात्र सगळी काय बरं म्हणतो आपण, एक जंत्रीय लोकांची, सगळ्या प्रकारचे लोक या गटात बसलेले आहेत पी मध्ये. ह्याच्यामध्ये मेटल्स पण आहेत. इथे मध्ये झिगझॅग लाईन आहे, ते 7 नॉन मेटलॉइड्स आहेत. नॉन मेटल्स नाही, 7 मेटलॉइड्स आहेत. त्याच्या या बाजूला हे सगळे नॉन मेटल्स आहेत. आणि लास्ट ग्रुप 18 इज अ ग्रुप ऑफ नोबल गॅसेस. खाली ही 2 पिल्लं आली आहेत, लालू ग्रुप आणि ऍक्टिनाइड सिरीज. हे काय आहेत? सिरीज नंबर 6 आणि सिरीज नंबर 7 मधल्या ग्रुप 3 चे एका ग्रुपमध्ये 15, दुसऱ्या ग्रुपमध्ये 15, असे 15 आहेत ना, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, येस 15 30 एलिमेंटचा हा एक एफ ब्लॉक वेगळा आहे. हे सगळे 15 मित्र एकाच घरात राहतात. हे पण 15 जण एका घरात राहतात का? हे निसर्गामध्ये असेच सापडतात की एकमेकांना चिकटलेले, एकमेकांमध्ये अडकलेले असतात. ठीक आहे, हे एकत्र असतात म्हणून त्यांना एका गटात टाकलेलं आहे. कळलं का लालू सिरीज बद्दल? पण ते पण सगळे मेटल्सच आहेत. म्हणजे पूर्ण पिरियॉडिक टेबल मध्ये जर तुम्ही थोडं जरा शांतपणाने बघितलं तर मॅक्झिमम नंबर ऑफ मेटल्स 7 मेटलॉइड्स, लेफ्ट ओव्हर आर नॉन मेटल्स. बरोबर? When you go from left to the right, the atomic size decreases. छोटा होतो atom. When you go from top to the bottom, the atomic size increases because you keep on adding the number of shells. The number of period will indicate you how many periods are there in the atom and how many shells are in the atom. म्हणजे काय? कोणता पिरियड आहे हा? पहिला म्हणजे एकच शेल. कोणता पिरियड आहे? दुसरा 2 शेल. हा जो नंबर आहे 6 7 वगैरे, दिस शोज किती रिंग आहेत त्याच्यात. रिंग म्हणजे त्या गोल गोल रिंग्स काढतो ना आपण ऍटमच्या न्यूक्लियसच्या बाजूला. ह्या 7व्या गटामध्ये 7 रिंग असतात. ठीक आहे. सो टुडे वी हॅव इन्फॉर्मेशन ऑफ 118 एलिमेंट्स नोन टू अस. ठीक आहे, हे झाल्या पिरियॉडिक टेबलच्या काही महत्वाच्या गोष्टी. दुसरं, आपण ऍटॉमिक साईज बघितलं. नाउ सेकंड थिंग इज इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इन्क्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट. ह्या बाजूला सगळेच्या सगळे इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट आहेत, मग इथे सगळे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहेत. दीज आर ऑल मेटल्स. मेटल्स आर इलेक्ट्रॉन गिव्हर्स. दीज आर नॉन मेटल्स. दीज आर इलेक्ट्रॉन टेकर्स. बरोबर? ठीक आहे. ह्याच्यामध्ये काही युनिक लोक आहेत डी ब्लॉक मध्ये. त्याच्यामध्ये राज धातू आहेत, श्रीमंत धातू.
त्याच्यामध्ये कलर बदलणारे धातू आहेत, त्याच्यामध्ये सगळ्याचे सगळे असे अतरंगी लोक बसलेले आहेत इथे या डी ग्रुपमध्ये. आणि हे सगळेचे सगळे रिएक्टिव्ह मेटल्स आहेत, अतिशय रिएक्टिव्ह, म्हणजे ते इतके दिलफेक आहेत की जो दिसेल त्याच्याकडे इलेक्ट्रॉन फेकतात, एवढे ते रिएक्टिव्ह आहेत. आणि हे सगळ्यात डेंजरस नॉन मेटल्स म्हणजेच हॅलोजन ग्रुप. बरोबर, एक्स्ट्रीमली देणारे, एक्स्ट्रीमली घेणारे, असं हे एक्स्ट्रीमली अपोजिट आहेत. परत हायड्रोजनची जागा कोणती हे निश्चित नाही, बिकॉज हायड्रोजन वर्क्स और रिॲक्ट्स लाईक ग्रुप 1 ऑल्सो लाईक ग्रुप 7. पण तो पहिला आहे, त्याचं वजन 1 आहे, म्हणून त्याला टॉपमोस्ट लेवलवरती ठेवलेलं आहे. बरोबर. एव्हरी ॲटम इन द पिरियड विल ट्राय टू अचीव्ह द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द नोबल गॅस स्टँडिंग इन फ्रंट ऑफ इट. ह्या लेवल मधला इकडे जाईल, दुसऱ्या लेवलचा दुसऱ्या लेवलला, तिसऱ्या लेवलचा तिसऱ्या लेवलला, असे हे त्यांच्या त्यांच्या गटामध्ये त्यांच्या समोर किंवा जो इझिएस्ट आहे अशा ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे, झालं. मेटलिक कॅरेक्टर इकडे इकडे कमी होत जाईल आणि वरून खाली वाढत जाईल. आयनायझेशन एनर्जी इकडून इकडे वाढत जाईल आणि अच्छा इकडून खाली वाढत जाईल आणि इकडून इकडे कमी होत जाईल. आयनाइज करण्याची त्यांची प्रॉपर्टी. ठीक आहे, इन्क्रीज अक्रॉस द पिरियड असे वाढत जाते आयनाइज करण्याची. आयनाइज म्हणजे आयन बनवण्याची कॅपॅसिटी, आणि वरून खाली ती कमी होत जाते. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण बोललो. ॲटमिक मास नंबर म्हणजे ॲटमचा मास, ॲटमिक नंबर म्हणजे त्याच्यामधल्या प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या, पिरियड म्हणजे ह्या हॉरिझॉन्टल ज्या काही रोज आहेत त्या, ग्रुप म्हणजे वर्टिकल कॉलम्स जे आहेत ते, व्हॅलेन्सी म्हणजे एव्हरी एलिमेंट ट्रायज टू अचीव्ह द ऑक्टेट. सो द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स गिवन or taken by any atom to complete the octet is called as its valency. झालं, सगळाचा सगळा धडा रिवाइज झाला. मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये आयसोटोपचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह झाला, कारण की आपण याच्यात ॲटमिक नंबर बघतोय. वजन कोणाचे किती पण असू दे, एका एका एलिमेंटचे 2, 3, 4 किती पण आयसोटोप असू दे, काही प्रॉब्लेम नाहीये, कारण ते सगळे एकाच गटात बसणार आहेत, कारण आपण त्यांचा नंबर बघतोय, वजन नाही. बरोबर. या सगळ्या गोष्टींमध्ये आपला अख्खाच्या अख्खा धडा अभ्यास करून झाला. समजला का? येस मॅम. गुड. चला आता आपण जाऊया आपल्या प्रश्न उत्तरांकडे. हा, आपलं कुठपर्यंत आलं होतं मी त्याला मार्क करून ठेवलेलं आहे. क्लोरीन पर्यंत झालं होतं का आपलं? नाही, हे झालं होतं ना आपलं, मॅच द पेअर झालं होतं, आठवतंय का? येस मॅम, झालं होतं. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की हे ऑलरेडी बरोबर दिलेलं आहे, तुम्हालाच शोधायचंय की ते चूक आहे का बरोबर आहे, तुम्ही सांगा. बरोबर, तुम्ही त्यात बरोबर मला सांगितलं होतं. चला, हा प्रश्न आहे, मेंडलीव्ह अरेंज्ड एलिमेंट्स अकॉर्डिंग टू ॲटमिक नंबर, ट्रू और फॉल्स? फॉल्स मॅम. फॉल्स. मग त्याने कशाच्या हिशेबाने लावले होते? ॲटमिक मास नंबर. ओके, चालेल, समजलं मला. एलिमेंट्स ऑफ द सेम ग्रुप हॅव सिमिलर प्रॉपर्टीज. ट्रू. ट्रू, बरोबर. ॲटमिक साइज इन्क्रीजेस अक्रॉस अ पिरियड. फॉल्स. बरोबर, कारण ती डिक्रीज होते. शाबाश. व्हॅलेन्सी ऑफ ग्रुप 17 एलिमेंट इज 1. ट्रू मॅम. ट्रू, व्हेरी गुड. नोबल गॅसेस आर केमिकली इनॅक्टिव्ह. फॉल्स. ट्रू. फॉल्स. का बरं फॉल्स रे? ट्रू आहे ते, बरोबर आहे. नोबल गॅसेस आहेत ते कोणाशीच रिएक्ट करत नाहीत. नाव 1 मार्क क्वेश्चन्स. वाय आर नोबल गॅसेस केमिकली स्टेबल? सांगा. सांगा सांगा, का बरं असतात? मराठीत सांगितलं तरी पण चालेल. वाय आर नोबल गॅसेस केमिकली स्टेबल? लॉजिक लावावं लागेल.
नोबल गॅसेस कोणता ग्रुप आहे? मॅम नॉन मेटलचा. नोबल गॅसेस ग्रुप कोणता आहे? ग्रुप 1, 2, 3 असा कोणता नंबर आहे त्याचा? मॅम 9. नोबल गॅसेस विचार करून सांगा. तुमच्याकडे पिरियोडिक टेबल आहे ना समोर? येस मॅम. मग बघा त्याच्यामध्ये नोबल गॅसेस 0 ग्रुप, 18. ग्रुप नंबर 18. ग्रुप नंबर 18 मध्ये असलेल्या सगळ्याच्या सगळ्या एलिमेंट्सची बॅलेन्सी किती असेल? 0. बरोबर. मग त्याचं कारण काय असेल? अरे जर तुमची बॅलेन्सी 0 आहे याचा अर्थ काय आहे? तुमचं ऑक्टेट कम्प्लीट आहे की नाही? असं काय करताय तुम्ही? अरे वेड्यांनो, तुम्ही विसरलात का? परत काढून दाखवू की का तुम्हाला मी ऍटमचं स्ट्रक्चर? तुम्हाला टेन्शन मेन्शन आलंय का? मी तुम्हाला भयंकर प्रश्न विचारते वगैरे असं काय वाटतंय का तुम्हाला? चला नो मॅम. आठवण्याचा प्रयत्न करा. हा तुमच्या ऍटमचा न्यूक्लियस आहे. ही फर्स्ट शेल आहे. फर्स्ट शेलची कॅपॅसिटी आहे 2. हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन असेल. चला आपण आता एक एक गोष्ट क्लिअर करूया. हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन असेल इथे, तर त्याला हेलियम सारखे 2 इलेक्ट्रॉनच फक्त पाहिजे. हे त्याचे ड्युप्लेट आहे. झाला हायड्रोजन स्टेबल. आता तुमचे जर मोठे ऍटम्स असतील त्याच्यामध्ये जास्त इलेक्ट्रॉन्स असतील, त्याच्या व्हॅलेन्स शेलमध्ये ऑक्टेट कम्प्लीट असायला पाहिजे की नाही? जर तुमच्या ऍटम मध्ये ऑलरेडी 8 इलेक्ट्रॉन आहेत व्हॅलेन्स शेलमध्ये, त्याचा ऑक्टेट कम्प्लीट असेल तर तो का केमिकल रिएक्शन करेल? सांगा बरं तुम्ही मला. तुमचं ऑलरेडी पोट खूप भरलेलं असेल तर तुम्हाला जेवायला वाटलं तर तुम्ही जेवाल करे? सांगा बरं मला. नाही मॅम. मग तेच तर आहे ना, त्या ऍटमची काय चूक आहे? हा 18 ग्रुप आहे. ग्रुप 18 मधला हा एक ऍटम आहे. त्याचे न्यूक्लियस ऑलरेडी, त्याच्या न्यूक्लियसमध्ये जेवढा कंटेंट असायला पाहिजे तेवढा त्याचा तो आहे. त्याची फर्स्ट शेलमध्ये ड्युप्लेट आहे, त्याच्या सेकंड शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत ना. तो कशाला विनाकारण कोणाशी तरी केमिकल रिएक्शन करेल? सांगा याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं आता? 2 आणि 8. अरे 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 2 आणि 8 झाला ना ऑक्टेट कम्प्लीट. हा कोणता एलिमेंट असेल बघा, पिरियोडिक टेबल मध्ये बघा. ज्याचा ऍटमिक नंबर 10 आहे असा कोणता एलिमेंट आहे सांगा? हेलियमच्या खाली आहे. पिरियोडिक टेबल उघडलंय का? चला माझ्याकडे आहे ना. मी उगाचच बंद केलं मग अशी. निऑन. निऑन. बरोबर, करेक्ट. हा निऑन आहे. निऑन. निऑन हेलियमच्या खाली आहे की नाही? म्हणजेच तो काय आहे? नोबल गॅस आहे. 18 ग्रुप आहे. कोणत्याही 18व्या ग्रुप मधल्या एलिमेंटचं तुम्ही स्ट्रक्चर बघा. त्याच्या व्हॅलेन्स शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतील तर तो कशाला पोट भरल्यावर जेवायला जाईल कुठेही? Because it is having the stable octet, it is not going to react with anybody. It is chemically inactive, inert. त्याचं नावच आहे इनर्ट किंवा नोबल. नोबल म्हणजे कोण? सभ्य लोक, ज्यांच्याशी तुम्ही भांडलात तरी पण ते तुम्हाला मारणार नाही, तुम्हाला एखाद्याने सोडून देतील. म्हणजे जाऊ दे ना, लहान आहे तर सोडून दे. एकदम सभ्य लोक असतात ते नोबल. द रिझन इज दे हॅव कम्प्लिटली फिल्ड आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन शेल्ड. त्यांचा ऑक्टेट कम्प्लीट आहे. ते बिलकुल केमिकल रिॲक्शन करणार नाही. तुम्ही त्यांना जाऊन धक्का जरी मारला, तुम्ही त्याला मारलं, त्याला चिमटा काढला, त्याला काही करा, तो तुम्हाला सोडून देईल. तो म्हणेल जा, माफ केलं तुला. ते मोठे असतात मनाने. असे कोण असतात बघा, आपल्या देशामध्ये असे काही लोक होते जसे की
रतन टाटा आहेत. बघा ते किती नोबल होते की नाही, खूप श्रीमंत होते. त्यांनी खूप साऱ्या इंडस्ट्रीज ओपन केल्या, त्यांनी आपल्या देशाचं नाव खूप मोठं केलं आणि तरी पण ते किती डाऊन टू अर्थ होते. असं तुम्हाला एक तरी स्टेटमेंट त्यांच्या अगेन्स्ट कधी कुठे ऐकू आलंय का? सांगा मला. असे जे लोक असतात त्यांना आपण नोबल म्हणतो की नाही, नोबल लोक, आपल्याला अशा लोकांसारखं व्हावंसं वाटतं की नाही आयुष्यामध्ये. सगळं आपण कमवावं, सगळं चांगलं करावं, आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या देशासाठी आपण काहीतरी भारी करावं, ओके नाही? हा किती नोबल थॉट आहे. आणि स्पेशली तुमच्यासारख्या यंग मुलांनी तर याचा विचार करायलाच पाहिजे. दिशाहीन भरकटलेले सगळे एलिमेंट्स असतात ना, त्या सगळ्यांनी अशा नोबल एलिमेंट्सकडे बघायला पाहिजे. तुम्हाला माझ्या बोलण्याचा रुख कळला आहे का? सध्या बघा आपल्या येस देशातली मॅम. तरुणाई कुठे भटकतीये? ना त्यांना बोलण्याची अक्कल आहे, ना त्यांना वागण्याची बुद्धी आहे, ना त्यांच्याकडे मॅनर्स आहेत, ना त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन आहे. दुर्दैव हे आहे की यांना देश चालवायचा आहे. तुम्ही मला सांगा. एक खूप मस्त संस्कृतमध्ये सुभाषित आहे, त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगते. एक आहे माकड, हं? तो नाचतोय, शिवाय तो दारू प्यायलाय आणि त्याच्या पायाला चटका लागलाय. काय करेल असा हा माकड? सांगा बरं तुम्ही मला. आधीच माकड, त्याच्यात त्याच्या पायाला लागलंय, त्याच्यात तो दारू प्यायलाय, हो की नाही? किती थयथयाट करेल? ह्याचा अर्थ आहे तो काहीही ठिकाणावर ठेवणार नाही. अशा विचित्र सिच्युएशन मध्ये कशाही रिएक्शन्स होतात. समजलं का तुम्हाला मी काय म्हणते ते? जे लोक येस ठिकाणावर मॅम. असतात त्याचे भरकटलेले असतात, त्यांना दिशाच नसते कुठे जायचंय. पण नोबल लोक कसे असतात? नोबल, मला माहितीये मला काय करायचं, मला माहितीये माझी दिशा काय आहे, मला माहितीये मला काय अचीव करायचंय स्वतःसाठी, माझ्या घरातल्या लोकांसाठी. समजा आता हा विषय नाही आहे माझा, पण बोलणं गरजेचं आहे. तुम्ही बघितलं असेल टीव्हीवरचे काही व्हिडिओ आणि काही काही शॉर्ट्स. आपण आपल्या घरात किती पण बघा, किती पण बघा, मी तुम्हाला एक गोष्ट विचारते, त्याचं उत्तर द्या मला. आपल्या नातेवाईकांमध्ये, आपल्या घरामध्ये सुद्धा आपले खूप सारे लोक असे असतात जे आपल्याला अजिबात आवडत नाही आणि त्यांनी आपल्या फॅमिलीचं, आपलं काहीतरी नुकसान केलेलं असतं. असतात, प्रत्येकाच्या घरामध्ये असे लोक असतात की नाही? मला सांगा. हो मॅम. पण आपण बोलताना कधी त्यांच्या विरुद्ध इतक्या खालच्या लेवलला जाऊन बोलतो का? मला सांगा बरं. की आपला दर्जा दिसेल की आपण कोण आहोत, म्हणजे आपल्या आईवडिलांनी आपल्यावर काय संस्कार केले असं दिसतं ना त्याच्यातनं. एकतर आपण त्याच्यात पडत नाही, मोठ्या माणसांच्या गोष्टी ते त्यांच्या सोडून घेतील असं म्हणतो, बरोबर? आणि जरी राग आला तरी आपण आपल्या आई बाबांना म्हणतो, काय आपण शिका, पण बाबा तुम्ही त्या काकांचं ऐकता. आपल्याला आपलं ठरवता येत नाही का? आपण असं बोलतो की नाही? आपला राग आपण व्यक्त करतो, आपल्याला आवडत नाही हे पण आपण व्यक्त करतो. पण बोलताना आपण काहीतरी भान ठेवतो, आपलं वय काय, त्यांचं वय काय, हो की नाही? सांगायचा मुद्दा, ज्यांना हे काहीही समजत नाही ते भरकटलेले असतात, भरकटलेले एलिमेंट्स. यू थिंक अबाउट इट आणि विचार करा की नोबल केसेस सारखं व्हायचं की भरकटलेले, दिशाहीन, गाढव लोक त्यांच्यासारखं व्हायचं. दोनही आपल्या समोर ऑप्शन आहेत. आपल्या देशामध्ये अब्दुल कलाम होते, आपल्या देशामध्ये जसं मी म्हटलं रतन टाटा होते, आपल्या देशामध्ये आपले इस्रोचे संस्थापक, काय नाव आहे त्यांचं सांगा बरं मला. विक्रम साराभाई. असे लोक आपल्या देशामध्ये होऊन गेले ज्यांनी स्वतःच्या ज्ञानाने, स्वतःच्या कामाने, होमी भाभा, करेक्ट, बघा किती भारी भारी लोक होते. या लोकांनी त्यांच्या त्यांच्या कामामुळे पूर्ण जगाला दाखवून दिलं की भारतीय लोक कोणाच्या पेक्षा कमी नाही, बरोबर? अशी आपली संस्कृती आहे. तर आपण ठरवायचं की आता आपण कोणत्या दिशेने जायचं. आपल्याला अचीव करायचंय आपलं सक्सेस, बरोबर? त्याच्याकरता आपल्याला कष्ट घ्यायचे आणि त्याच्याकरता तुम्हाला हे सगळं लक्षात ठेवावं लागणार आहे. तुम्ही विसरून जाता पिरियॉडिक टेबल, मेंडेलेवचं पिरियॉडिक टेबल, त्यातल्या त्रुटी. कसं होणार तुमचं? ते भरकटलेलं ते जाऊ द्या, तुम्ही दिशा तर पकडा कुठली तरी एक. आणि पूर्ण मनापासून लक्षात ठेवा, ह्यात काहीच कठीण नाहीये, गोष्ट आहे ही गोष्ट, हो की नाही? चला, तुम्हाला सांगणं माझं काम आहे, ते मी माझं काम केलं, तुम्ही तुमचा विचार करा. पुढचा प्रश्न, वाय डू एलिमेंट्स इन द सेम ग्रुप शो सिमिलर प्रॉपर्टीज? चला, आता ह्याचं उत्तर तुम्ही मला द्या. आणि इथे दिलेलं वाक्य आहे ते चुकीचं आहे, त्यामुळे ते वाचू पण नका. तुम्ही मला सांगा, एकाच ग्रुप मधले जे काही एलिमेंट आहेत ते एकसारख्या प्रॉपर्टीज का दाखवतात? वाय डू दे शो द सेम प्रॉपर्टीज?
सिमिलर प्रॉपर्टीज. झालं, विसरून गेले? काय मॅम? मी तुम्हाला हा दुसरा प्रश्न विचारलेला आहे, त्याचं उत्तर सांगा असं म्हटलेलं आहे. एकाच ग्रुप मधल्या सगळ्या एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज सेम कशा असतात, का असतात? अरे ऐसा कैसे रे तुम्हाला काम? अरे एका ग्रुपमध्ये असलेल्या सगळ्यांच्या व्हॅलेन्स शेलमध्ये सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत की नाही? त्यांची व्हॅलेन्सी सेम आहे ना. ग्रुप 1 मध्ये एकच इलेक्ट्रॉन सगळ्यांच्या व्हॅलेन्स शेलमध्ये आहे. मग ते एकसारख्याच प्रॉपर्टी दाखवतील की नाही? सगळेच इलेक्ट्रॉन देतील. समजलं का? येस मॅम. ओके, चला पुढचा प्रश्न विचार करून उत्तर द्या. विच सायंटिस्ट डिस्कवर्ड ॲटॉमिक नंबर? ॲटॉमिक नंबरचा शोध कोणी लावला? तुम्ही ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी टेक्स्टबुक उघडून बसू शकता. आय वॉन्ट आन्सर्स. आय डोंट लाईक सायलेन्स. पटापट बोला. ॲटॉमिक नंबर ही कन्सेप्ट कोणी दिली आपल्याला? हेनरी मोजले. त्याने एक्स-रे ट्यूबचा एक्सपेरिमेंट केला होता. मला वाटतं मीच 10वीत आहे. व्हॉट इज अ पिरियड? आता हे सांगा, मराठीत सांगितलं तरी चालेल. आपल्या शब्दात सांगा, पिरियड म्हणजे काय? मॅम, ज्या पिरियडिक टेबल मध्ये ज्या आडव्या रेषा राहतात त्यांना पिरियड म्हणतात. करेक्ट. हॉरिझॉन्टल रोज. आडव्या रोज. आडव्या आडव्या. हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या. व्हॉट इज अ ग्रुप? मॅम, ज्या उभ्या राहतात त्यांना ग्रुप म्हणतात. 18 vertical column is called as group. बरोबर. 18 वर्टिकल आहेत ते. आणि इथपर्यंत आपलं झालं होतं वाटतं. हे आठवलं नाही तुम्हाला, परत एकदा घेऊन सुद्धा. ठीक आहे. आता शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स. डॉबेर मॅरेचं ट्रायड एक्सप्लेन करा. आपण जे बोललो होतो तेच आहे की त्याने 3-3च्या सेटमध्ये एलिमेंट्सना टाकलं, त्यांना ट्रायड म्हणतात. आणि मिडल एलिमेंटचं जे काही ॲटॉमिक मास होतं ते एव्हरेज होतं उरलेल्या दोघांचं. त्याचा एक टेबल पण आहे, तुम्ही तो टेबल टाकू शकता. 2 मार्कासाठी जर हा प्रश्न आला तर त्याला व्यवस्थित मांडायचं, मुद्दे पण लिहायचे आणि खाली ह्याचं एक्झाम्पल द्यायचं. एक्झाम्पलला 1 मार्क, एक्सप्लेनेशनला 1 मार्क. टेबल द्यायचा, इथे दिला नाही, इथे नुसतं एक्झाम्पल दिले. न्यूलँडचा ऑक्टेट काय आहे? न्यूलँडच्या ऑक्टेटचा पण टेबल आहे, तो काढायचा. 2 मार्कासाठी आहे. पूर्ण व्यवस्थित लिहायचा. त्याच्यामध्ये सारे गम पधनिसा आणि खाली ते डोरे माफा वगैरे लिहिले ते सगळं टाकायचं त्याच्यामध्ये. आणि त्याने हे सांगितलंय की 8 एलिमेंट हॅड द सिमिलर प्रॉपर्टीज टू द फर्स्ट वन. सो ही अरेंज द एलिमेंट्स अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग मासेस इन द ग्रुप ऑफ 7. आणि 8वा पहिल्याच्या खाली. बरोबर. एनी 4 लिमिटेशन्स ऑफ न्यूलँड्स लॉ. ठीक आहे. जे आपण बोललो की हा न्यूलँडच्या लॉ मधले प्रॉब्लेम काय होते की कॅल्शियम ॲटॉमिक नंबर 20 पर्यंत सगळे एलिमेंट्स त्याच्यामध्ये फॉलो झाले. नवीन एलिमेंट्सला टाकायला याच्यात कुठे जागाच नव्हती. सिमिलर एलिमेंट्स वर सेपरेटेड. एकाच सारखे एलिमेंट वेगवेगळ्या ग्रुपमध्ये होते आणि जे वेगवेगळे होते ते एका गटात आले होते. मेटल नॉन मेटल एकत्र आले, मेटल मेटल दूर गेले. झाले की नाही प्रॉब्लेम 4. आता मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलच्या अचिव्हमेंट म्हणजे चांगल्या गोष्टी. लेफ्ट गॅप्स फॉर अनडिस्कवर्ड एलिमेंट्स. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही आम्हाला उत्तर का देऊ देत नाहीये? कारण की मला तुमचा एवढा सगळा अभ्यास घ्यायचा आहे. ज्या स्पीडने आपलं चाललंय हे कसं होणार, म्हणून मीच तुम्हाला सांगते. ओके. बघा, त्याने काय सांगितलं आपल्याला की कुठे गेला तो, वरती. पण लेफ्ट गॅप्स फॉर द अनडिस्कवर्ड एलिमेंट्स. जे एलिमेंट शोधले गेले नव्हते त्याच्याकडे त्याने मोकळी जागा ठेवली. 3 एलिमेंट्स बरोबर त्याचं भाकीत केलं. प्रिडिक्टेड प्रॉपर्टीज ऑफ द न्यू एलिमेंट्स. जे नवीन एलिमेंट शोधले जातील
त्यांच्या प्रॉपर्टीज अशा अशा असतील हे त्याने प्रेडिक्शन दिलं, म्हणजे भाकीत आधीच सांगितलं. करेक्टेड ऍटॉमिक मासेस, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, बोरॉन आणि बेरिलियमचं ऍटॉमिक मास त्याने रिपेअर केलं. कोण आधी कोण नंतर हे बरोबर टाकलं. ना ग्रुप सिमिलर एलिमेंट्स टुगेदर, एकसारखे एलिमेंट्स एकाच ग्रुपमध्ये आले. सगळे मेटल्स एका ठिकाणी, सगळे नॉन मेटल्स एका ठिकाणी, अशी बऱ्यापैकी रचना करण्यात तो सक्सेसफुल झाला. त्याच्या वेळेपर्यंत 63 एलिमेंट्स माहिती होते. एवढ्या एलिमेंट्सना टाकणं काही सोपं नाहीये. वाय इज मॉडर्न पिरियॉडिक टेबल बेटर दॅन मेंडेलिव्हज? बिकॉज इट इज बेस्ड ऑन द ॲटॉमिक नंबर इन्स्टेड ऑफ ॲटॉमिक मास, आणि रिमूव्ह द अॅनोमलीज फाउंड इन द मेंडेलिव्हज टेबल. मेंडेलिव्ह टेबलमध्ये ज्या ज्या काही चुका होत्या, त्रुटी होत्या, त्या सगळ्याच्या सगळ्या ॲटॉमिक नंबरमुळे रिपेअर झाल्या. म्हणून तर मॉडर्न पिरियॉडिक टेबल आपण फॉलो करतो ना. आता मॉडर्न पिरियॉडिक लॉ काय आहे? The modern periodic law states the physical and chemical properties of elements are periodic properties or periodic functions of their atomic numbers. ह्याच्यामध्ये मास हा शब्द गायब झाला. ॲटॉमिक नंबर जास्त महत्वाचा आहे. एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल. किती सोपं आहे. 7 आडव्या पिरियड्स, 18 ग्रुप्स, ॲटॉमिक नंबर्स इन्क्रीज फ्रॉम लेफ्ट टू राईट, आणि एलिमेंट्स विथ सिमिलर प्रॉपर्टीज आर इन द सेम ग्रुप. सगळे एकसारखे एलिमेंट्स एका एका ग्रुपमध्ये आहेत, अँड द ग्रुप नंबर गिव्स द बॅलेन्सी. हे पण लक्षात ठेवा. लेफ्ट टू राईट ॲटॉमिक नंबर वाढतो, हे पण तुम्ही टाकू शकता. देर आर 4 ब्लॉक्स SPDF, बरोबर. देर इज सेपरेट प्लेस फॉर मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलॉइड्स. करेक्ट ना. यू कॅन कीप ऑन ऍडिंग द पॉइंट्स इन दिस. तुम्हाला जितके पॉइंट्स सुचतील तितके लिहा. मस्त प्रश्न आहे, आम्हाला फार आवडला. एक्सप्लेन व्हेरिएशन्स इन द ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियस कशी कशी बदलते? ॲटॉमिक रेडियस अक्रॉस द पिरियड, पिरियडमध्ये कशी बदलते? न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस, म्हणजे न्यूक्लियसचा चार्ज वाढतो कारण प्रोटॉन्स वाढतात. मग इलेक्ट्रॉन्स आर अट्रॅक्टेड मोर स्ट्रॉंगली. जर इलेक्ट्रॉन्सची संख्या, प्रोटॉनची संख्या वाढली तर तुमचा काय होईल? इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शनचा पूल वाढेल, आणि त्याच्यामुळे तुमची ॲटॉमिक रेडियस ही कमी होईल. डाऊन द ग्रुप, ग्रुपमध्ये खाली काय होईल? न्यू इलेक्ट्रॉन शेल्स आर ऍडेड. एका पिरियडमध्ये एक नवा शेलच ऍड झाला, म्हणून तुमची ॲटॉमिक रेडियस काय होईल? वाढत जाईल. बरोबर. समजतंय तुम्हाला? तुम्हाला मी प्रश्न विचारत नाही आता, उत्तरच सांगते. समजतात का ते सांगा. येस मॅम. एक्सप्लेन व्हेरिएशन इन द मेटॅलिक कॅरेक्टर. मेटॅलिक कॅरेक्टर कसं बदलतं? पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट मेटॅलिक प्रॉपर्टीज डिक्रीज. डावीकडे सगळे मेटल आहेत, उजवीकडे सगळे नॉन मेटल आहेत. सो अक्रॉस द पिरियड काय होतं? मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस. डाऊन द ग्रुप काय होतं? मेटॅलिक प्रॉपर्टीज इन्क्रीज. बरोबर. नवा नवा शेल वाढतो, म्हणजे इलेक्ट्रॉन्स देणं सोपं होत जातं. इलेक्ट्रॉन देणं सोपं म्हणजे काय? मेटॅलिक कॅरेक्टर. आता एक्सप्लेन द व्हेरिएशन्स इन द व्हॅलेन्सी. व्हॅलेन्सीमध्ये कसे बदल होतात? पिरियडमध्ये डावीकडून उजवीकडे व्हॅलेन्सी इन्क्रीज होते. 1, 2, 3, 4, आणि 4 वरून परत 0 वर येते. तर ग्रुप 14 जो आहे त्याच्यामध्ये कार्बन आहे. कार्बनच्या अलीकडे सगळ्यांची व्हॅलेन्सी काय आहे? +1, +2, +3. कार्बनच्या पुढचे -3, -2, -1, म्हणजे इलेक्ट्रॉन घेतात डावीकडचे. मेटल्स इलेक्ट्रॉन देतात, नॉन मेटल्स इलेक्ट्रॉन घेतात. बरोबर. अशी त्यांची व्हॅलेन्सी बदलत जाते. पण वरून खाली काय होते? एका एका ग्रुपमध्ये व्हॅलेन्सी सेम राहते. ग्रुप 1 मध्ये 1, ग्रुप 2 मध्ये 2, ग्रुप 3 मध्ये 3, ग्रुप 5 मध्ये 5. 5 नाही 3. 5 असेल तर 3 इलेक्ट्रॉन लागतात ना ऑक्टेट करायला. समजलं का? सो ही त्यांचा ग्रुप नंबर, त्यांची व्हॅलेन्सी सांगते. गिव्ह रिझन्स. वाय डज ॲटॉमिक रेडियस डिक्रीज अक्रॉस द पिरियड? हे आपण बोललो होतो आत्ताच. न्यूक्लिअर चार्ज वाढतो आणि इलेक्ट्रॉनची संख्या पण वाढते, त्याच्यामुळे त्यांचं अट्रॅक्शन वाढतं आणि ॲटम श्रिंक होत जातो. वाय आर ग्रुप 18 एलिमेंट्स केमिकली इनॅक्टिव्ह? परत आले बघा. त्याच्याकडे व्हॅलेन्स शेल मध्ये कम्प्लीट ऑक्टेट आहे म्हणून. वाय डू अल्कली मेटल्स लूज इलेक्ट्रॉन्स इझिली? इलेक्ट्रॉन्स का देतात ते? दे हॅव 1 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. एकच इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आहे, पटकन देऊन टाकतात. वाय आर हॅलोजन्स हायली रिएक्टिव्ह? बिकॉज दे नीड ओनली 1 इलेक्ट्रॉन टू कम्प्लीट द ऑक्टेट. एक इलेक्ट्रॉन देणं आणि घेणं दोघंही खूप सोपं आहे, म्हणून ते पटकन करतात. वाय इज सोडियम मोर मेटॅलिक दॅन मॅग्नेशियम? बिकॉज सोडियम लुजेस इट्स व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मोर इझिली. कारण
सोडियम कोणत्या ग्रुपमध्ये आहे? फर्स्ट ग्रुपमध्ये. मॅग्नेशियम सेकंड ग्रुपमध्ये. एक इलेक्ट्रॉन देणं 2 इलेक्ट्रॉन देण्यापेक्षा सोपं आहे की नाही? म्हणून सोडियम काय करतो, त्याचा इलेक्ट्रॉन पटकन देऊन टाकतो आणि तो जास्त मेटलिक आहे मॅग्नेशियम पेक्षा. आता पुढचे प्रश्न बघा. एकच मिनिट हा. कुठे गेले ते हॉट्स? हा. वाय इज पोटॅशियम मोर रिएक्टिव्ह दॅन सोडियम? सोडियम ग्रुप 2 आपल्या सेकंड पिरियड मध्ये आहे आणि पोटॅशियम थर्ड पिरियड मध्ये. तर पोटॅशियम एक जास्त शेल असलेला एलिमेंट आहे. खाली खाली जाऊ तसं काय होईल, त्याची शेलची संख्या वाढत जाईल आणि शेल वाढले म्हणजे इलेक्ट्रॉन देण्याची शक्यता पण वाढत जाते. म्हणून पोटॅशियमचा थर्ड पिरियड मध्ये असल्याचा फायदा काय आहे की तो त्याचा इलेक्ट्रॉन लवकर देतो, म्हणून तो सोडियम पेक्षा जास्त रिएक्टिव्ह आहे. वाय इज फ्लोरीन मोस्ट रिएक्टिव्ह नॉन मेटल? कारण तो सगळ्यात छोटा आहे. पूर्ण पिरियोडिक टेबल मधला सगळ्यात छोटा नॉन मेटल फ्लोरीन, आणि त्याला एकाच इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणून तो काय करतो, खचकन कोणाचा पण इलेक्ट्रॉन खेचून घेतो. सो इट इज मोस्ट रिएक्टिव्ह नॉन मेटल. सगळ्या नॉन मेटल मधला सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह आहे फ्लोरीन. डेंजरस आहे तो. वाय डज क्लोरीन फॉर्म Cl- आयन? बरोबर आहे की नाही? क्लोरीनकडे 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्याला ऑक्टेट करण्याकरता एक इलेक्ट्रॉन घ्यावा लागेल. इलेक्ट्रॉन घेतला की त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येईल, म्हणजेच काय होईल, इट विल गेट द स्टेबिलिटी बाय ऑक्टेट अँड बाय टेकिंग इलेक्ट्रॉन. वाय आर नोबल गॅसेस यूज इन इलेक्ट्रिक बल्ब्स? कारण ते केमिकली इनर्ट आहेत ना, ते कशाबरोबरच रिॲक्ट करणार नाहीयेत, म्हणून काय होतं, त्यांना आपण इलेक्ट्रिक बल्ब बिल मध्ये कशा कशा टाकतो. वाय इज हायड्रोजन प्लेस्ड सेपरेटली इन द पिरियॉडिक टेबल? कारण हायड्रोजनच्या प्रॉपर्टीज अल्कली मेटल सारख्या पण आहेत, एक इलेक्ट्रॉन देणं, आणि हॅलोजन सारख्या पण आहेत, एक इलेक्ट्रॉन घेणं. पण तो कोणत्याच ग्रुपमध्ये बसत नाही ना, दोघांसारखे पण प्रॉपर्टीज दाखवतो, म्हणून त्याला एका वेगळ्या ग्रुपमध्ये बसवलं, एक वेगळी जागा आहे त्याची, आणि तो पहिला आहे म्हणून तो वर कोपऱ्यात आहे. सो तो सेपरेट आहे. ठीक आहे. आता आपण जे जे काही बघितलेत, म्हणजे 4 वेगवेगळे प्रकारचे स्टेटमेंट्स दिलेले आहेत. आपल्याला सांगायचे की हे कोणत्या ग्रुपमध्ये जातात. ए हॅज 1 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. एकच व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे, तर तो कोणत्या ग्रुपमध्ये जाईल? ग्रुप 1. बरोबर. 7 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स असतील तर कशात जाईल? 17. ग्रुप 17. 8 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असेल तर नोबल गॅसेस ग्रुप 18. 2 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असेल तर ग्रुप 2. बरोबर. म्हणजे तुमची व्हॅलेन्सी तुमच्या नंबरवरून कळते. अँड एलिमेंट हॅज ॲटॉमिक नंबर 17. त्याचा ग्रुप सांगा, पिरियड सांगा, व्हॅलेन्सी सांगा. किती सोपं आहे. पिरियड 7, पिरियड 3, ग्रुप 17 आणि व्हॅलेन्सी -1. बरोबर. म्हणजे 1 एक इलेक्ट्रॉन तो घेणार. शाबाश. पुढचं. अँड एलिमेंट हॅज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2881. सांगा. ग्रुप, पिरियड, मेटल का नॉन मेटल? पिरियड 4 ग्रुप फर्स्ट, आणि पिरियड फोर्थ अँड मेटल. मेटल, कारण हा एक इलेक्ट्रॉन दिला की झाला पॉझिटिव्ह, म्हणजे काय झाला, तो मेटल झाला. शाबाश. आणि अरेंज द फॉलोइंग इन द इन्क्रीजिंग ॲटॉमिक रेडियस. सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन. सोडियम जी सगळ्यात मोठी, मग मोठी, मग मोठी, असंही करू शकता. सिलिकॉन, मॅग्नेशियम. थोडक्यात सोडियम सगळ्यात मोठा आहे आणि सिलिकॉन सगळ्यात छोटा आहे. असं लिहा किंवा असं लिहा, उलट्या बाजूने, कसंही. ठीक आहे. आता आपल्याला काय विचारलंय, इन्क्रीजिंग ऑर्डर ना, म्हणजे सगळ्यात छोटा मग सुरू करायचं. आता इन्क्रीजिंग मेटॅलिक कॅरेक्टर, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम आणि सिलिकॉन. सगळ्यात स्ट्रॉंग मेटल सोडियमच आहे यांच्यातला. मग इन्क्रीजिंग ऑर्डर आहे ना, छोटा मोठा मोठा मोठा, बरोबर तसंच उलट येईल. आता कोणत्या कोणत्या डायग्राम्स आपल्याला येणार आहेत त्याच्यामध्ये, डॉबेरनायरचा टेबल, न्यूलँडचा टेबल, मेंडेलेवचा टेबल काढायला येणार नाहीये, पण आपल्याला माहिती पाहिजे. मॉडर्न पिरियॉडिक टेबल 20 पर्यंतचे एलिमेंट्स तुम्हाला माहिती असले पाहिजे, कॅल्शियम पर्यंतचे. उभ्या आडव्या पट्ट्या, त्याच्यामधले ट्रेंड्स कसे असतात ते, हे सगळे माहिती पाहिजे. तर अशा पद्धतीने आपली एक्सरसाइज आज संपली. हा धडा आज आपला संपला. आय होप तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं समजली असतील.
पुढच्या वेळेला आपण जर- नव्या वेळाचं सगळं एक्सप्लेनेशन बघू आणि रिव्हिजन घेऊ. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. बाय टीचर. गुड नाईट. गुड नाईट, बाय.